राम कृष्ण हरी बाऊली. जय जय राम कृष्ण हरी. बाऊली, संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला चर्चेसाठी घ्यायचा आहे. अभंग असा आहे पहा. एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे, ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती. ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे, प्रकारचे तीन तुका भले केले जन. प्रकारचे तीन तुका भले केले जन. असा हा अतिशय सुंदर असा अभंग आहे. आणि या अभंगावर आपल्याला चर्चा करायची आहे, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. महाराज काय म्हणतात पहा. एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे. एक व्यक्ती असा असतो की त्याची जी उत्तर आहेत, त्याचं जे बोलणं आहे ते मधुर असते, गोड असते. जसा कोकिळेचा जो आवाज आहे तो गोड वाटतो, कानाला ऐकावा असा वाटतो. काही लोक बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं, ते काही बोलत असले तरी ते गोड वाटते. लहान मुलाचं बोबडं बोलणं, त्याचा अर्थ समजो न समजो, कानाला मधुर वाटते, कानाला सुख वाटते, शांतता वाटते. तसंच काही संत जे काही सांगतात ते कधी कधी नाही समजत. असं असलं तरी त्यांचे जे वचन आहेत ते इतके मधुर वाणीनं सांगितलेले असतात, इतके रसाळपणे सांगितलेले असतात की आपण ते ऐकत राहतो, ऐकावं असं वाटते. आपल्या आवडीच्या व्यक्तीचं बोलणं सुद्धा आपल्याला ऐकावं असं वाटते. ते जे वचन आहेत त्याचं जे वाणी आहे ते मधुर वाटते, रसाळ वाणी आहे असं वाटते. त्याला बोलतच राहावं असं वाटते. काही संत आपण पाहिले, त्यांचं कीर्तन एक वेळा ऐकायला लागलं की ते ऐकत राहावं असं वाटते, कारण त्याची सांगण्याची शैली अतिशय सुंदर असते बावली. आणि जे सांगतात ते मधुर वाणीमधून सांगितलेलं असते. ऐशा देवाच्या विभूती भिन्न भिन्न प्रारब्धाची गती. आता हे जे आहे, एखाद्याचं उत्तर, एखाद्याचं बोलणं मधुर वाटणं, हे काय तर ह्या देवाच्या विभूती आहेत. ही देवाची करणी आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत, या प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असते आणि प्रारब्धानुसार जो तो जगत असतो, असं संत तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये म्हणायचं आहे. प्रारब्ध, प्रारब्ध म्हणजे काय तर त्याला म्हणतो आपण नशीब. नशिबात असेल ते झाल्याशिवाय चुकत नाही असं आपण म्हणतो. दोन कुत्र्याची पिल्लं असतात, एक गुबगुबीत असते आणि एक रोडकं असते. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले एकाच रंगाची दोन पिल्लं. मग जे गुबगुबीत असते ते पिल्लू एका श्रीमंत बाईची नजर त्या पिल्लावर पडते आणि त्या बाई त्याला घरी नेतात, त्याला दूध पाजतात आणि पुढे त्याला शिकवलं जाते. आणि ते कुत्रे मग पुढे मर्सिडीज गाडीमधून त्या बाईसोबत प्रवास करते बावली, एसी गाडीमधून. तेच दुसरा कुत्रा मात्र त्याचाच भाऊ असतो, दिसतोय तसाच, आणि तो मात्र रस्त्यावर भुंकत असतो आणि खाण्यासाठी उकिरडे फुंकत असतो. हे झालं प्रारब्ध, हे झालं नशीब. तेव्हा नशीब, प्रारब्ध, संचित, पूर्वकर्माचं फळ त्याला म्हणतो आपण. आता पूर्वकर्माचं फळ आहे नाही आहे, परंतु नशीब मात्र नक्कीच आहे. आपण जे कर्म करतो त्याला नशिबाची जोड जर असली तर कमी प्रयत्नामध्ये जास्त आपल्याला मिळू शकते. ते नशीब, दैव आपलं. परंतु कधी कधी खूप प्रयत्न आपण करतो, सर्व बरोबर असते, तरी सुद्धा त्यामध्ये यश मिळत नाही. ते दुर्दैव, ते सुद्धा नशीबच, ते सुद्धा नशीबच. जास्त मिळालं तर दैव, कमी मिळालं तर
नशीब. कधी कधी काहीच मिळत नाही, ते सुद्धा आपलं नशीब, ते सुद्धा आपलं प्रारब्ध. तेव्हा प्रारब्धानुसार आपलं जीवन सुरू असते, प्रारब्धानुसार गती मिळत असते जीवनाला, आयुष्याला. हेच संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे, एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे. एकाची वचनं मधुर असतात, तर एकाची वचनं मात्र कडू असतात. काही लोक बोलले की हा बोलला नाही तर बरं आहे असं वाटते, कारण ते लोक बोलले तर वाईटच बोलतात, नकारात्मकच बोलतात, सकारात्मक त्यांना माहीतच नसते. मधुर बोलणारे सकारात्मक लोक जे आहेत ते काय करतात, तर या वाईटातून चांगलं काय घडलं हा काढण्याचा प्रयत्न करतात. एखादा वरून पडतो, वरून पडल्यानंतर बघ तो जगतो, त्याचं एखादं हाड वगैरे मोडते. जो सकारात्मक विचार करतो तो नक्कीच म्हणतो की ईश्वरानं आपल्याला वाचवलं, एका हाडावरून गेलं, एका पायाचं हाड मोडलं, किंवा काही लागलं नाही एवढ्या वरून पडल्यावर. दुसरा नकारात्मक विचार करणारा म्हणतो, अरे इतक्या वरून पडला, बेला कसा काय नाही, हा तर मरायला पाहिजे होता. आणि इतक्या वरून पडल्यावर याचं हाड मोडलं, त्या हाड मोडण्याचं इतकं दुःख करून घेतो की माझ्याच नशिबात कसं काय आलं, ईश्वरच नाही, माझं हाड कसं काय मोडलं हे बोलायलाच नाही पाहिजे, किंवा मी पडलो कसा हे पळायलाच नाही पाहिजे. त्या जे घडलं त्यावर पश्चाताप करून फायदा नसतो. मग जे घडलं असेल त्यामध्ये चांगलं काय झालं हे शोधण्याचा प्रयत्न करायचा, ती झाली सकारात्मक वृत्ती. वाईट झालं असेल परंतु त्यामध्ये चांगलं काय असते ते शोधायचा प्रयत्न करा. काही लोकांना चांगल्यातून वाईट शोधण्याची म्हणजे सवय असते. काही चांगलं असलं की त्यात वाईट काय ते पाहण्याचा ते प्रयत्न करतात, आणि त्यांचं बोलणं इतकं कठोर असते, तीक्ष्ण असते की समोरच्या व्यक्तीच्या काळजाला ते छिद्र पाडतात. त्यांना माहिती नसते आपल्या बोलण्याचा परिणाम काय होईल. म्हणजे त्याला म्हणावं लागते की बोलायचं असेल तर चांगलं बोल, नाही तर बोलू नको. ते काही लोक सकारात्मक असतात, काही नकारात्मक विचार करणारे असतात, आणि काही तटस्थ राहणारे असतात. ते दोन्ही बाजूने असतात, कधी सकारात्मक असतात, कधी नकारात्मक असतात. असे 3 प्रकारचे लोक बऱ्याच वेळा आपल्या पाहण्यामध्ये येतात. आता पुढे महाराज म्हणतात, प्रकारचे 3 तुका म्हणे केले जन. संत तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरा पांडुरंगा, हे जे लोक जे आहेत जन, किती प्रकारचे केले, तू 3 प्रकारचे केले. आता मी पहिले 3 प्रकार अगोदर सांगितले, सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ. पॉझिटिव्ह थिंकिंगवाले, निगेटिव्ह थिंकिंगवाले आणि तटस्थ राहणारे, दोन्हीकडचे विचार करणारे, तुल्यबळ विचार करणारे. कधी पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात, तटस्थपणे ते विचार करतात. असे लोक, संतुलन त्यांचं असते. हे झालं एक प्रकार. त्यानंतर दुसऱ्या 3 प्रकारचे लोक कोणते, तर काही लोक पानासारखे असतात. अगदी काही काळापुरते आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि निघून जातात, ते पानासारखे. काही फांद्यांसारखे असतात, वृक्षाच्या फांद्या आपल्या आयुष्यामध्ये येतात, बराच काळपर्यंत राहतात, काही दिवसांना सोडून जाऊ शकतात. काही मुळासारखे असतात, अगदी सुरुवातीपासून घट्ट पकडून ठेवतात तर ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात, ते मुळासारखे. त्यानंतर शास्त्रानुसार महाराजांना जे म्हणायचे आहे ते 3 प्रकारचे लोक कोणते, तर सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणी लोक सकारात्मक विचारसरणी करणारे असतात. ते आहार सात्विक घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सात्विक आहार आवडतो. खूप मसालेदार वगैरे पदार्थ आवडत नाहीत, खूप तिखट वगैरे आवडत नाही. सात्विक आहार त्यांना आवडतो. फळं आवडतात, हरिकीर्तन आवडते, चांगले विचार आवडतात. ते सत्वगुणी. संवाद कला त्यांच्याकडे असते, सुसंवाद साधण्याकडे त्यांचा कल असतो. नंतर रजगुणी.
रजोगुणाचे लोक जे आहेत हे महत्वाकांक्षी असतात, त्यानंतर क्रियाशील असतात आणि अस्थिर असतात, काहीतरी मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतात, असे रजोगुणी. आणि तिसरा प्रकार तमोगुणी. तम म्हणजे अंधार, अज्ञान, अंधकार. तमोगुणी लोक ह्या आळशी असू शकतात. त्यानंतर काही अवगुण त्यांच्यामध्ये असतात आणि या अवगुणांमुळे ते बऱ्याच वेळा स्वतःला संकटात ढकलतात किंवा दुसऱ्यांना संकटामध्ये ढकलतात. दुष्ट प्रवृत्तीचे सुद्धा त्यामधले काही असू शकतात. तेव्हा तसं पाहायला गेलं तर ते तीनही गुण, रज तम सत्व, तीनही गुण प्रत्येकामध्ये असतातच. कोणतीही व्यक्ती शुद्ध सत्वगुणी, शुद्ध तमगुणी किंवा फक्त रजगुणी असू शकत नाही. तीनही गुण प्रत्येकाच्या ठाई वास करत असतात, प्रत्येकामध्ये असतात. फक्त जो जास्त असतो त्या गुणाचा तो माणूस आहे असं समजले जाते. आणि हे जे आहे गुण हे बदलता सुद्धा येऊ शकतात. प्रयत्न केले तर एक गुण दुसऱ्यापेक्षा जास्त नक्कीच करता येतो, वरच्या लेवलला नेता येतो. त्यासाठी योगा, ध्यानधारणा, ईश्वराचं नामस्मरण ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच सत्वगुणाकडे वाटचाल ही होत असते. सत्वगुणाकडे आपण जाऊ शकतो आणि सत्वगुणात जास्त प्रमाणामध्ये आपण वाढवू शकतो. रजतम सत्व हे तिन्ही गुण प्रत्येकामध्ये असतातच. फक्त जो गुण जास्त असेल त्या प्रवृत्तीचे आपण आहोत असं म्हटलं जाते. कधी रजोगुण जास्त होतो, कधी तमोगुण जास्त होतो. तर काही लोकांमध्ये सत्वगुण हा जास्त असतो. आणि हे जे गुणदोष आहेत हे गुण प्रत्येकामध्ये जरी असले तरी ज्या व्यक्तीमध्ये जो गुण जास्त असेल त्या गुणाची ती व्यक्ती आहे असं समजले जाते. परंतु एखाद्या वेळेला एखाद्यामधला एकच पैलू लोकांच्या समोर येतो. एखादा खूप आळशी दिसतो, परंतु तो करत असलेलं काम त्या लोकांना माहीत नसते. तो एकांतात असताना त्याचं स्नान झाल्यानंतर तो 15 मिनिट योगा करतो, 10 मिनिटं ईश्वराच्या पुढे डोळे मिटून बसतो, नामस्मरण करतो, विठ्ठला पांडुरंगा नारायणा. त्यानंतर पुढे एकाच ठिकाणी बसून त्याचं काम असते. लोकांना वाटते आळशी आहे, बसलेलाच असतो दिवसभर घरामध्ये. तो त्याचं कार्य करत असतो. त्याला तमोगुणी म्हणता येणार नाही, आळशी म्हणता येणार नाही. म्हणजे नुसत्या निरीक्षणाला आपण एखाद्याला एखादा गुण चिटकवू शकत नाही. का एखादा अशा वेळेला आपण पाहतो की तो रागावतो, खूप रागावतो. 4-5 वेळा आपल्या तेच निदर्शनास येते की तो रागावतानाच आपल्याला दिसतो, खवळतो अगदी कोणावरही. परंतु तो का खवळला, त्याला राग का आला, तो का बोलतो, हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं असते. पुढे त्यानं रागाच्या भरामध्ये काही वाईट कृत्य केलं का, नाही केलं ना. म्हणजे तमगुण जो आहे त्याच्यामध्ये तो त्याला आवरला, त्यावर आवर घातली, तो संयम त्यावर ठेवू शकतो, त्याला आवरू शकतो. परंतु एखाद्याचं भलं व्हावं, एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून तो रागावत असेल तर त्याला तमोगुणी नाही म्हणता येणार. रागट स्वभाव आहे त्याचा असं नाही म्हणता येणार. त्याच्यामध्ये सात्विकता आहे, तो वाईट दिसून राहिला, समोरचा बुडून राहिला म्हणून त्याच्यावर तो रागावला. तेव्हा हे असं असते. म्हणजे फक्त निरीक्षण 1-2 वेळ केल्याने एखाद्याला तो गुण आपण चिटकवू नाही शकत. त्या संत तुकाराम महाराज म्हणतात की प्रकारचे 3 तुका भले केले जन. संत तुकाराम महाराज म्हणतात हे ईश्वरा पांडुरंगा, तुम्ही 3 प्रकारचे लोक तयार केलेले आहेत. लोक 3 प्रकारचे आहेत आणि 3 प्रकारचे लोक जरी असले तरी हे सर्व आपापलं आयुष्य जगत असतात
आणि प्रत्येकामध्ये जे तीनही गुण, प्रत्येकामध्ये जे तीनही गुण असतात, हे संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, रज तम सत्व. तेव्हा 3 प्रकारचे लोक तुम्ही निर्माण केलेले आहेत, 3 प्रकारचे लोक आहेत, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा परत एकदा हा अभंग पाहूया. एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे, अशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे, प्रकारचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे मधुर बोलणारे, त्यानंतर अतिशय कडू कडक आणि तीक्ष्ण बोलणारे, झोगणारे बोलणारे, रागात असणारे, आणि तिसरा प्रकार तटस्थ राहणारे. असे 3 प्रकारचे लोक तुम्ही तयार केलेले आहेत. आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या प्रारब्धाप्रमाणे जगत असतो, त्याचं आयुष्य घालवत असतो. अशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती, आपल्या प्रारब्धाप्रमाणे तो जगत असतो. प्रारब्धानुसार त्याचं आयुष्यमान सुरू असते. त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे वेगवेगळे प्रसंग येत राहतात. ते असं संत तुकाराम महाराजांना अभंगामधून भरायचं आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. खूप यामध्ये सांगता येईल, परंतु विस्तार भयामुळे काही आता सांगता येणार नाही. एखाद्या वेळेला परत एकदा वाटल्यास यावर आपण बोलूया. त्या चुकलं असेल क्षमा करा, योग्य असेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.